रसिक हो यासे जवळी मर्मबंध सखीचे हे जाणून घ्या. रसिक हो यासे जवळी व्यासपीठ हे सगळ्यांचे, ज्ञानपीठ हे लहान थोरांचे, घरकुल हे आपल्या हक्कांचे. हातात हात देऊन या सखीच्या प्रेमास दाद देऊया. सखीस आपुल्या करूया. हॅलो सखे, हॅलो सखे, हॅलो सखे, हॅलो सखे. नमस्कार. हॅलो सखीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. वेळेपूर्वी होणारं बाळ, कारणं आणि काळजी असा विषय आहे आजचा. साधारणपणे 37 ते 42 आठवड्यांच्या गरोदरपणानंतर जन्माला आलेलं जे बाळ असतं ते पूर्ण दिवसाचं असं समजलं जातं किंवा पूर्ण वाढ झालेलं असतं. निसर्गाने त्याला योग्य वेळेला जन्माला घातलेलं असतं. पण कधी कधी काय होतं की त्याच्या आधी ते बाळ जन्म घेतं. आपल्या देशामध्ये 1 वर्षाच्या आतल्या बालमृत्यूचं जे प्रमाण आहे ते दर 1044 असं आहे आणि त्यामधलं जवळजवळ 75% हे प्रमाण हे लवकर जन्माला आल्यामुळे झालेल्या मृत्यूचं असतं. आज आपल्याला ह्याचीच माहिती घ्यायची की जोपर्यंत बाळ आईच्या पोटामध्ये असतं, पूर्ण वाढ होईपर्यंत असतं, तोपर्यंत निसर्ग त्याची काळजी घेत असतं. पण जर वेळेपूर्वी ते बाळ जन्माला आलं तर आपण वैद्यकशास्त्राच्या किंवा आधुनिक उपचार पद्धतीच्या मदतीने त्या बाळाची मदत करू शकतो की जेणेकरून ते बाळ पूर्ण वाढ होण्याच्या वयापर्यंत आपण त्याला चांगलं ठेवू शकतो. आज आपल्याला ही माहिती घ्यायची आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या बरोबर आहे डॉक्टर नंदकिशोर काबरा. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत करते. डॉक्टर नंदकिशोर काबरा हे निओनेटॉलॉजिस्ट म्हणजेच नवजात अर्भक विशेषज्ञ आहेत. मुंबईमधल्या सूर्या चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये ते निओनेटॉलॉजिस्ट आणि नवजात अतिदक्षता कक्षाचे डिरेक्टर म्हणून काम करतात. तसंच ते सेठ GS मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटलमध्ये निओनेटॉलॉजीचे असोसिएट प्रोफेसर म्हणून सुद्धा काम करतात. आजचा जो विषय आहे तो नवजात अर्भकांच्याशी संबंधित असा विषय आहे. तेव्हा या विषयाशी संबंधित आपल्याला जर मनामध्ये काही प्रश्न असतील तर आपणही जरूर सहभागी व्हायचं आहे कार्यक्रमामध्ये. फोन नंबर्स असे आहेत त्याच्यासाठी 022 मुंबईचा STD कोड आहे, 24908050 आणि 24988050. आपणही कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी व्हा. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. नमस्कार. आता हे जे नवजात अर्भक यांच्याशी संबंधित अशी जी काही विशेष काळजी घ्यावी लागते तर ते खरोखरच किती महत्त्वाचं आहे त्याच्याबद्दल जरा सांगा. जसं आपण लहान मुलांची काळजी घेताना विचार करतो की हे मोठ्या माणसाचं छोटं रूप नाहीये, तसं एक न्यूबॉर्न बेबी हे काही छोट्या मुलाचं छोटं रूप नाहीये. विज्ञानाने एवढी गेली दरवर्षी साधारण ज्ञानामध्ये 4 ते 5 पट वाढ होत आहे. तर न्यूबॉर्न बेबीचं जे सायन्स आहे खूप ॲडव्हान्स झालेलं आहे आणि आपल्या भारत देशामध्ये पण आता लहान मुलांच्या न्यूबॉर्न बेबीच्या साठी स्पेशलायझेशन तयार झालेलं आहे. जसं तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की इन्फंट मॉर्टॅलिटी रेटचा दर जो आहे भारतामध्ये, बालमृत्यूचा दर 1 वर्षाच्या अगोदरचा 44 आहे आणि त्याच्यातलं 75% जे आहे ते प्रिमॅच्युअर बाळ किंवा वेळेच्या पूर्वी झालेलं बाळ किंवा छोटा न्यूबॉर्न बेबीच्या प्रॉब्लेममुळे होतो. तर ह्याचं सायन्स खूप स्पेसिफिकली आणि ॲडव्हान्स डेव्हलप झालेलं आहे आणि बाय इटसेल्फ हे वेगळंच आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता प्रगती करत आहोत. खरं, पण आता असं आहे की आपल्याकडे जसं सर्वसाधारणपणे समजलं जातं की लहान मुलांचे डॉक्टर म्हणजे त्यांच्या बाबतीमध्ये जे काही लक्ष द्यावं लागतं, पण आता हे जे निओनेटॉलॉजी आहे हा एक विशेष त्याच्यातला विभाग आहे. तर त्यामध्ये काय काय येतं ते जरा सांगा. साधारणपणे जो नवजात पिरियड आहे, पहिले 28 दिवस जे आहेत बाळाचे ते नवजात पिरियड पकडले जातात. तर हे जे नवजात विशेषज्ञ आहेत ते 28 दिवसामध्ये झालेले
कुणी प्रिमॅच्युअर बाळ आहे, वेळेच्या पूर्वी अपुऱ्या दिवसाचं बाळ झालेलं आहे, झालं तेव्हा बाळ रडलेलं नाहीये किंवा त्याला संसर्ग आहे, संक्रमण झालेलं आहे किंवा झालं तेव्हा शी केलेली आहे त्यांनी आणि ती फुफ्फुसामध्ये गेलेली आहे, तर ह्याची काळजी घेतली जाते. आता वेळेपूर्वी म्हणजे साधारण 37 ते 42 आठवड्याचं जे गरोदरपण आहे त्यानंतर होणारं हे आपण नॉर्मल डिलिव्हरी किंवा बरोबर. वेळेवर जन्माला आलेलं बरोबर म्हणतो. तर त्याच्या आधी जन्माला येणं हे कोणत्या कोणत्या कारणामुळे होत असतं आणि काय नेमकं त्याचं स्वरूप आहे? आपल्याकडे काही स्लाइड असेल तर त्याची मी मदत स्लाइड घेऊन सांगा. दाखवतो तुम्हाला. तर सर्वात महत्वाचं म्हणजे की हे जे प्रिमॅच्युअर बाळ आहे, तर जे जागतिक आरोग्य संघटना आहे तर त्यांच्या व्याख्येप्रमाणे जे बाळ 37 आठवड्याच्या अगोदर होतं त्याला आपण वेळेच्या पूर्वी किंवा अपुऱ्या दिवसाचं किंवा प्रिमॅच्युअर बाळ असं म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये जसं या स्लाइड्समध्ये आपण बघत आहे की गरोदरपणाची परिस्थिती जी साधारण डिलिव्हरीचा काळ 40व्या आठवड्यामध्ये होतो आणि जे पूर्ण दिवसाचं बाळ आहे ते 37 ते 42 आठवड्याचं पकडलं जातं आणि जे 37 आठवड्याच्या अगोदर झालेलं आहे त्याला आपण प्रिमॅच्युअर पकडतो. त्याच्यानंतर ह्या प्रिमॅच्युअर मध्ये पण 3 प्रकार आहेत. एक आहे की थोडंसं प्रिमॅच्युअर, माइल्ड प्रिमॅच्युअर. तर ही बाळ साधारण 32 ते 37 आठवड्यामध्ये होतात. यांचं वजन साधारण 1800 ते 2500 ग्राम असं आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये बघत आहे की स्लाइडमध्ये की हे बाळ जे आहे ते इन्क्युबेटर मध्ये, ज्याला काचेची पेटी म्हणतो आपण, NICU मध्ये ठेवलेलं आहे. जे मॉडरेटली म्हणजे मध्यम प्रिमॅच्युअर हे जे बाळ आहे ते 28 ते 32 आठवड्यामध्ये साधारण याचं वजन 1200 ग्राम ते 1800 ग्राम मध्ये असतं. आणि काही बाळ ह्याच्यापेक्षा पण खूप जास्त प्रिमॅच्युअर असतात, त्याला एक्स्ट्रीमली प्रिमॅच्युअर म्हणजे खूपच प्रिमॅच्युअर असं समजतो आपण. आणि ह्यांना आपण कृत्रिम श्वासोरित्या कृत्रिम फुफ्फुसात श्वास देऊन जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो. आता ही जी लवकर जन्माला येणारी, वेळेपूर्वी जन्माला येणारी जी बाळं असतात तर ही परिस्थिती साधारण आधी लक्षात येऊ शकते का? स्त्री रोग तज्ञ असतात, त्यांच्या लक्षात येऊ शकतं का आधीपासून? बरेच आयडेंटिफायबल म्हणजे ओळखण्याची कारणं आहेत की प्रिमॅच्युअर होण्याची रिस्क आहेत. तर मी तुम्हाला थोड्या स्लाइड्स दाखवतो ज्याच्यामध्ये काही काही आपण कारण अगोदर आयडेंटिफाय करू शकतो की ज्याच्यामध्ये असं आहे की बाबा आईचं वय 18च्या कमी आहे, आईचं वय 40 पेक्षा जास्त आहे, आईला काही क्रॉनिक इलनेसेस आहेत. आणि मग आता हे जे तुम्ही आधीचं जे पहिली जी स्लाइड होती त्याच्याबद्दल जरा सांगा की वजनाबद्दल काही तुम्ही सांगत होतात. आईचं वय, आईचं वय 18 वर्षाच्या कमी असेल किंवा आईचं वय 40 वर्षापेक्षा जास्त असेल तर प्रिमॅच्युअर वेळेच्या पूर्वी बाळ होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर पूर्वी जर समजा एक प्रिमॅच्युअर बाळ झालेलं आहे तर परत प्रिमॅच्युअर बाळ होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर दोन प्रेग्नन्सीमध्ये साधारण आपण सांगतो की 2 गरोदर परिस्थितीमध्ये साधारण 2 वर्षाचं अंतर ठेवा. त्याच्यापेक्षा कमी जर असेल तर रिस्क असते. आईला काही क्रॉनिक इलनेस आहे, हृदयाचा आजार आहे, किडनीचा आजार आहे, एनिमिया आहे, तर रिस्क जास्त असते. त्याच्यानंतर काही इन्फेक्शन आहे, स्पेशली लघवीच्या ठिकाणी युरिनरी ट्रॅक ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर काही कारणाने गर्भपिशवीचं पाणी निघून गेलं तर डिलिव्हरीमध्ये जाऊ शकते. काही गर्भपिशवीच्या अबनॉर्मॅलिटीज आहेत, सेप्टल आहेत, प्रॉब्लेम आहे तर होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर समजा ट्विन्स आहेत, ट्रिपलेट्स आहेत, जुळे आहेत, तिळे आहेत तर ही रिस्क वाढते कारण त्याच्यामध्ये जागा इनफ नाहीये. कधी कधी हे अनुवंशिक पण असतं की बाबा पूर्वी माझ्या आईला किंवा माझ्या बहिणीला झालेलं तर रिस्क जास्त आहे करून. आणि स्मोकिंग करत असाल किंवा अल्कोहोल वगैरे घेत असेल तर पण ही रिस्क जास्त आहे. कधी कधी 30% आपण सगळं काही प्रयत्न करून पण कारण आयडेंटिफाय करू शकत नाही. बरं, म्हणजे अचानकपणे आपल्याला लक्षात येऊ शकतं की आपल्याला प्रिमॅच्युअर बाळ होऊ शकतं असं. मग आता हे आपल्याला जर लक्षात आलं की लवकर होणार आहे हे बाळ तर ते आपण त्याच्यावरती काही उपचार करू शकतो का आपण? एक तर प्रेग्नन्सीमध्ये प्रायमरी प्रिव्हेन्शन ज्याला म्हणतात की प्राथमिक कसं काय करू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला 2 गोष्टी करू शकतो. एक तर डॉक्टर थोडंसं थांबू का? तुम्हाला मी कार्यक्रमामधला पहिला फोन आलेला आहे, आपल्याला घेऊया आपण तो. डॉक्टर श्रीकृष्ण पाटगावकर बोलतायत आपल्याशी. हॅलो, बोला. नमस्कार. 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 माझे 3 प्रश्न आहेत. हा, पहिला प्रश्न असा आहे की लवकर जन्मलेली मुलं ही साधारणतः इन्क्युबेटर मध्ये ठेवली जातात. तर ज्या रुग्णालयामध्ये तशी सोय नाही आहे किंवा काही कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाही अशा वेळेला आपण पर्याय व्यवस्था काही सांगू शकाल का? दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला कुपोषित मातांची मुलं ही अशा पद्धतीची जन्माला येतात. तर त्यावेळेला तशा पद्धतीचं मूल जन्माला येऊ नये म्हणून काय काळजी घेतली जाते किंवा तसेच त्या बाबतीत काय ट्रीटमेंट देऊ शकाल?
आणि तिसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला प्रीमॅच्युअर बेबीज आहेत या काही म्हणजे त्या मुलांना कमीत कमी हाताळणं अशा पद्धतीचे काही सूचना दिल्या जातात, तर त्या बाबतीत सविस्तर माहिती दिली तर बरी होईल. धन्यवाद. धन्यवाद. आपले प्रश्न जे आहेत ते खरोखरच विषयाला अनुसरून आहेत. ह्यावर आपल्याला डॉक्टर उत्तर देणार आहेत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. ब्रेक नंतर आपलं हॅलो सखीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. दूरदर्शनवरून सतत नाविन्यपूर्ण कार्यक्रम सादर होत असतात, तसाच आपला एक चकचकीत कार्यक्रम सादर होतोय, जिनी आणि मिनी, तो पाहायला विसरू नका. डॉक्टर, आपण आपल्या कार्यक्रमाच्या विषयाकडे वळूया की आता त्यांचा जो फोन आला होता की आपल्या देशामध्ये जसं लवकर जन्म घेणाऱ्या बाळांच्या बाबतीतल्या वेगवेगळ्या समस्या आहेत. आता आपला देश हा तसं बघायला गेलं तर गरिबी आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. मग कधी कधी अशा सोयी नसतात, इन्क्युबेटर किंवा, तर मग अशा वेळेला काय करावं? सर्वात पहिला प्रश्न की आपला देश प्रचंड आहेत आणि प्रॉब्लेम्स पण प्रचंड आहेत त्याची. जगामध्ये जे जन्माला येतात तर प्रत्येक 4थं मूल आणि 5वं मूल हे भारताचं असतं, आणि जे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होतात वर्ल्ड वाईड त्याच्यामध्ये पण प्रत्येक 4थं बाळ हे भारतातलं आहे. आता आपल्या प्रायोरिटीज, आपल्या हेल्थ केअरच्या ज्या प्रायोरिटीज आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या वेगळ्या आहेत. त्यांचा इकडे फोकस नाही आहे. त्यांचा फोकस आहे 1 वर्षाचं बाळ, 2 वर्षाचं बाळ, 4 वर्षाचं, आणि मातेची काळजी. जेव्हापर्यंत आपला फोकस इकडे येणार नाही, आणि हा नेग्लेक्टेड भाग आहे. प्रत्येक लाईफला किंमत असते, आणि जी न्यूबॉर्न बेबीची लाईफ आहे त्याला अजून एवढी किंमत आलेली नाहीये. आणि म्हणजे येत्या काळामध्ये आणि अशा प्रोग्राम मधून बहुतेक आपण रिअलाइज करू ते. तर पहिला जो प्रश्न आहे की बाबा जेव्हा असं होत असेल तर काय करायचं, प्रीमॅच्युअर बाळ होत असेल तर जिथे सुविधा आहे अवेलेबल, सरकारी मेडिकल कॉलेज आहे, म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आहे, तिथे सुविधा असेल तर आईला प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणार असेल तर तिथे ट्रान्सफर करा. तर त्याला युनिट्रो ट्रान्सफर असं म्हणतो आपण, की बाबा जिथे काही हाताळले जाईल तिथे त्याची बेस्ट पॉसिबल केअर गेले जाईल, तिथे त्यांना पाठवून दिलं तर चालेल. आणि दुसरं एक आपल्याकडे काहीच मार्ग नाहीये, ट्रान्सपोर्ट नाहीये, काही नाहीये, तर जे काही बेस्ट अवेलेबल असेल तेवढं करा गिव्हन सर्कमस्टान्सेसमध्ये. बेसिकली समजा प्रीमॅच्युअर डिलिव्हरीची रिस्क असेल तर ते आई डिलिव्हर झालेली नसेल, तुम्ही त्यांना स्टिरॉइडचे इंजेक्शन देऊ शकता, त्याच्याने बाळाच्या फुफ्फुस डेव्हलप व्हायला मदत होऊ शकते. आणि ऑक्सिजन अवेलेबल असेल ते द्या, ते नसेल तर एक सिम्पल कमी सपोर्टचं व्हेंटिलेटर ज्याला CPAP म्हणतो ते देऊ शकता. पण ॲज अ कम्युनिटी, ॲज अ हेल्थ केअर पीपल, वी ऑल नीड टू कम टुगेदर. सगळ्यांना सोबत येऊन करणं एका माणसासाठी काम नाही आहे. आणि तसं जर बघायला गेलं तर आपल्या देशामध्ये आता जे काही जननी शिशु सुरक्षा वगैरे असे जे काही कार्यक्रम आहेत, अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचायचा त्यांचा हे असतो, प्रयत्न असतो, आणि त्यांना जास्तीत जास्त सुविधा पण उपलब्ध करून दिल्या जातात. तर अशा वेळेला ते लवकरात लवकर त्यांनी अप्रोच होणं हेच त्यांच्या हातात आहे, नाही का? बरोबर. अजून त्यांनी असं विचारलं होतं की कुपोषित माता ही पण एक खूप मोठी समस्या आहे आपल्या देशापुढली. तर मग अशा मातांना लवकर हे जे जन्म घेणारं बाळ आहे ह्या समस्येचा किती जवळचा संबंध आहे? जसं तुम्हाला सांगितलं की प्राथमिक जी कारणं आहेत की आईचं न्यूट्रिशन खूप इम्पॉर्टंट आहे. तिला ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये कॅलरीज, प्रोटीन, आयर्न, झिंक, फोलिक ऍसिड मिळणं आवश्यक आहे. तर अशा माता आयडेंटिफाय झाल्या आणि आपण यांना जर ही केअर प्रोव्हाइड केली, स्पेशली अँटीनेटल फॉलोअप क्लिनिक मधून, म्हणजे गरोदर ज्या स्त्री आहेत त्यांचा जो फॉलोअप क्लिनिक असतो, तर आपण निश्चितपणे याच्यामध्ये मदत करू शकू. आणि कोरिलेशन आहे, समजा कुपोषित माता आहे तर तिचं बाळ पण डेव्हलपमेंट होणार नाहीये. बरोबर. आता ह्याच्यामध्ये प्रायमरी प्रिव्हेन्शन आणि सेकंडरी प्रिव्हेन्शन हे जे 2 भाग आहेत त्याच्याबद्दल जरा माहिती द्या. प्रायमरी म्हणजे की जनरल पॉप्युलेशनसाठी, सामान्य मदरांसाठी काय करू शकतो, तर त्याच्यामध्ये पहिला आहे की बाबा आईचं वेट ॲडिक्वेट असलं पाहिजे, अंडरवेट पण नको आणि ओव्हरवेट पण नको. त्याच्यानंतर ॲडिक्वेट सप्लिमेंट द्यायचं आहे आपल्याला, आयर्नचं द्यायचं आहे, फोलिक ऍसिडचं द्यायचं आहे, झिंकचं द्यायचं आहे. त्याच्यानंतर कोणी स्मोकिंग वगैरे करत असेल तर ते बंद करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आजकाल बाळ होत नाही म्हणून आपण IVF वगैरे करतो, आणि त्यावेळेस नॉर्मली 1 एम्ब्रियोऐवजी 2 किंवा 3 ट्रान्सफर करतो. जर जास्त मल्टिपल असतील तर प्रीमॅच्युअर होण्याची रिस्क थोडी जास्त असते. तर प्रिफरेबली आपण एज्युकेशन करून लोकांना हे सांगणं आवश्यक आहे की बाबा 1 किंवा 2च एम्ब्रियो करा, 3 किंवा 4 ट्रान्सफर करू नका म्हणून. आणि बऱ्याचदा असं होतं की हा मुहूर्त चांगला आहे, 36 आठवड्यामध्ये करून टाका डिलिव्हरी, 37 आठवड्यामध्ये करून टाका, ते अवॉइड करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे हे जे अंधश्रद्धा आहे त्याच्यातून सुद्धा थोडंसं आपण बाहेर यायला पाहिजे. फोन आलाय आपल्याला, तो घेऊया का जरा आपण आधी? डॉक्टर प्राजक्ता मुळे बोलतायत, मुलुंडहून बोलतायत. हॅलो, नमस्कार, बोला. डॉक्टर प्राजक्ता मुळे बोलते, मुलुंडहून. हा, मला असं विचारायचंय की आता मी डॉक्टर, मला माहितीये म्हणजे, पण तरी सर्वसामान्य लोकांना कळण्यासाठी म्हणून मी हा प्रश्न विचारते
तर प्रीमॅच्युअर बेबी म्हणजे प्री टर्म बेबी आणि लो बर्थ वेट बेबी, कारण मी स्वतः लो बर्थ वेट बेबी आहे आफ्टर फुल टर्म ऑल्सो. तर त्याच्यामुळे माझं तर अशा दोन्ही मधल्या डिफरन्स सर्वसामान्य लोकांना कळण्यासाठी म्हणून सांगायचं आहे. बरं. आणि दुसरी गोष्ट असं की या दोन्ही ह्याच्यामध्ये जेव्हा फुल टर्म डिलिव्हरी लो बर्थ वेट असतं तेव्हा आपण याच्यामध्ये इन्क्युबेटर मध्ये वगैरे ठेवायची तेव्हाच सोय नव्हती आमच्या काळात. तर आता ती सोय असेल तरी ठेवावं लागतं का नाही हे मला क्लिअर. आणि दुसरी गोष्ट जाता जाता एक सांगते, हिराबाई बडोदेकर ज्या प्रसिद्ध गायिका आहेत त्या सुद्धा अशाच प्रीमॅच्युअर का लो बर्थ बेबी होत्या आणि शी डिड नॉट क्राय असं सगळ्यांना वाटलं म्हणून शी वॉज डिक्लेअर्ड as a she is no more, but afterwards when she has given एक श्वास दिला आणि त्यांनी एक हे केलं हुंकारात, तर त्या प्रसिद्ध एवढ्या मोठ्या गायिका झाल्या. हे एक मी जाता जाता म्हणून किस्सा सांगितला. धन्यवाद. खूप छान माहिती दिली आहे त्यांनी आता आपल्याला. त्यांनी हा 2 मधला फरक विचारलाय. डॉक्टर प्राजक्ता, मी तुमचा खूप आभारी आहे तुम्ही हा प्रश्न विचारल्याबद्दल. तर नॉर्मली असं की बाबा 2.5 किलोच्या कमी बाळ जे झालेलं त्याला लो बर्थ वेट म्हणतो, पण ते जर 37 आठवड्याच्या कमी असेल तर त्याला आपण प्रीमॅच्युअर म्हणणार. पण कधी कधी बाळ 38 आठवड्याचं, 39 आठवड्याचं, 40 आठवड्याचं, पण त्याचं वजन 1800 ग्रॅम आहे, 1700 ग्रॅम आहे, तर त्याला प्रीमॅच्युअर नाही म्हणत. त्याला आपण SGA म्हणतो किंवा IUGR म्हणतो, स्मॉल फॉर जेस्टेशनल एज किंवा इंट्रोयुटराईन ग्रोथ रिस्ट्रिक्शन. तर ही जी बाळ आहेत तर त्यांना श्वासाचा प्रॉब्लेम एवढा जास्त नसतो. तर प्रश्न हा की बाबा ही सुद्धा बाळ ICU मध्ये ठेवायला लागतात का? प्रत्येक देशाच्या गाईडलाईन्स आहेत आणि भारत देशामध्ये जनरली आपण असं सांगतो की बाळ जर 35 आठवड्याच्या कमी असेल किंवा 1800 ग्रामच्या कमी असेल आणि काही श्वासाचा त्रास असेल, निळं पडलं असेल, तर ही सगळी बाळ नवजात शिशु ना आपण ICU मध्ये शिफ्ट करणं आवश्यक आहे ऑब्झर्वेशनसाठी किंवा प्रॉब्लेम जे असतील त्याच्याशी सोल्युशन काढण्यासाठी. बरं. आणि अजून एक तुम्ही मगाशी फरक सांगितला होता की परदेशामध्ये आणि आपल्यामध्ये जे लवकर झालेलं बाळ आहे त्याला डिस्चार्ज देतानाचा जो काही कालावधी धरला जातो तोही थोडासा फरक आहे आपल्या देशात. जर आपण तसं पाहिलं तर अमेरिका किंवा कॅनडा किंवा ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड, तर नॉर्मली तिथे असं सांगतात की बाबा बाळ किती लवकर झालंय तुमचं, 10 आठवडे 12 आठवडे तेवढे दिवस तुम्हाला थांबायला लागणार. जर बाळ पोटात असलं तर तुम्ही ड्यू डेट पर्यंत वाट बघितली असती, तेवढं तुम्हाला थांबायला लागणार. तिथे गव्हर्नमेंट पैसा खर्च करता. बरोबर आहे. आपल्याकडे एवढा वर्कलोड असतो म्हणून आपण नॉर्मली जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढं पाठवायला प्रयत्न करतो. आता जसं सूर्य हॉस्पिटलमध्ये आम्ही काम करतो तिथे आम्ही बाळ साधारण 35 आठवडे पूर्ण होईपर्यंत आणि 1700 ग्राम पूर्ण होईपर्यंत ठेवतो. तोपर्यंत आईचं ट्रेनिंग होऊन जातं, बाळाला ऑक्सिजन नसतं आणि साधारण त्याची वाढ झालेली असते, त्याचं जे फॉलोअप्स आहे त्याचं सगळं शिकवलेलं असतं. खरं माहिती ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की प्रशिक्षणाबाबत त्यावर आपल्याला सविस्तर पुढे माहिती घ्यायची. पण एक फोन आलाय आपल्याला, महाजन सामंत बोलतायत आपल्याशी. हॅलो, बोला. नमस्कार. दोघांना नमस्कार. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही प्रीमॅच्युअर बेबी सांगितल्यास किंवा एक नॉर्मल इव्हन जन्म 37 ते 42 वीक्स मध्ये आठवड्यात, तर ह्या मुलांचा जन्म झाल्यानंतर त्यांना तात्काळ सांगितलं जातं की यांना जॉन्डिस झालाय किंवा यांना काहीतरी रोग झालाय आणि त्यांना एक 4-5 दिवस संसर्गापासून दूर ठेवलं जातं. याचं कारण काय? आणि दुसरा प्रश्न आहे थोडा माझा पर्सनल खाजगी आहे, म्हणजे तुमचा विषय आहे प्रीमॅच्युअर, पण मी माझ्या आईच्या परवानगीने हा तुम्हाला प्रश्न विचारतोय. जी माझी केस आहे विच इज ओव्हर मॅच्युअर बेबी, 37 ते 42, म्हणजे मला 15 डिसेंबर ही जन्मतारीख सांगितली होती आणि उशिरात उशिरा 24 डिसेंबर, पण माझा 8 जानेवारी 1957 ला जन्म झाला. तर मी काही ऍबनॉर्मल माणूस आहे का? आभारी. धन्यवाद. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की जे बाळ 42 आठवड्यानंतर होतात त्याला नंतर सांगतात की वेळेच्या नंतर झालेलं बाळ किंवा पोस्ट मॅच्युअर बाळ. तर आपल्या नैसर्गिकरित्या असं आहे की आईचा जो प्लासेंटा आहे, अपर ज्याला म्हणतो मराठीमध्ये, आणि जी गर्भनाळ आहे ती आपल्याला साधारण 42 आठवड्यापर्यंत न्यूट्रिशन व्यवस्थित देऊ शकते. आणि जर पोटामध्ये असं बाळ राहिलं 42 आठवड्यानंतर तर त्याला पोटामध्ये ॲस्फिक्सिया होऊन किंवा स्टूल पास करून प्रॉब्लेम होण्याची शक्यता जास्त असते. पण तुम्ही 1957 मध्ये जन्म होऊन आता इथे फोन करताय तर मला खूप आनंद आहे की तुम्ही चांगले आहेत. तर पोस्ट डेटेड असेल, पोस्ट मॅच्युअर असेल तर असं नाही की प्रॉब्लेम होतीलच म्हणून, फक्त शक्यता नॉर्मल पेक्षा जास्त आहे. अजून एक मला त्याला जोडून एक असा प्रश्न विचारायचा आहे की कधी कधी गरोदरपणा मोजण्यामध्ये पण चूक होऊ शकते का, की ज्यामुळे आपल्याला आपण तारीख आधीच व्यक्त केली जाते? तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय. तर जर समजा जी पाळी असते त्याच्या फर्स्ट डे पासून आपण पिरियड काउंट करतो.
आणि जर ती रेग्युलर असेल तर तुमचं कॅल्क्युलेशन परफेक्ट आहे. पण जर इरेग्युलर असेल आणि साधारण तुम्ही पहिल्या 8 ते 10 आठवड्यामध्ये सोनोग्राफी केली असेल आणि त्याच्याने जी डेट मिळालेली तुम्हाला ती करेक्ट प्लस मायनस 3 डेज करेक्ट असू शकते. आणि जसं जसं प्रेग्नन्सी पुढे जाते नंतर मग वेगवेगळ्या मेजरमेंट घेऊन जसं डोक्याचा घेरा किंवा फ्युमरल लेंथ घेऊन करतात तर त्याच्यामध्ये मग एरर येऊ शकते. 2 आठवड्याचं व्हेरिएशन येऊ शकतं. तर तुमच्या पाळी जर रेग्युलर असतील तर दॅट इज द मोस्ट करेक्ट एस्टिमेट. आणि सेकंड करेक्ट इज फर्स्ट 8 ते 10 आठवड्यामध्ये जी सोनोग्राफी केलेली आहे. हे सुद्धा त्याच्या मागचं रहस्य असू शकतं की आपण हे त्यांचा जो प्रश्न होता तो एक फोन आलाय. माधवी जोशी बोलतायत आपल्याशी. नमस्कार. हा बोला. नमस्कार. 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 बोला. नमस्कार. नमस्कार. हा मला असं विचारायचं आहे हा. की जनरल साधारणपणे आपल्याकडे असं असतं की 9 महिने 9 दिवसांनी साधारण बाई बाळण झाले की व्यवस्थित पिरियडनी झाली बाळण की चांगलं मूल जन्माला येतं. पण मला असं काही की केसेस ऐकिवात आहे की 8व्या महिन्यात सुद्धा बाई बाळण झाली तरी सुद्धा तिचं मूल चांगलं निपजतं. मग हे कसं काय? बरं. धन्यवाद. आपल्या ह्या प्रश्नाला डॉक्टर उत्तर नक्की देणार आहे पण एका छोट्याशा विश्रांती. ब्रेक नंतर आपलं हॅलो सखीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपल्या मनोरंजनासाठी सह्याद्री वाहिनी नेहमी तत्पर असते आणि चांगले सकस असे कार्यक्रम सतत आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असते. नवीन जे नवोदित जे आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जो नवीन कार्यक्रम सुरू होतोय आजचे दावेदार उद्याचे सुपरस्टार तो सुद्धा पाहायला विसरू नका. तसंच आपल्या मनोरंजनासाठी जिनी आणि मिनी हा जो कार्यक्रम नवीन सादर होणार आहे आपल्यापर्यंत आपण जरूर त्या कार्यक्रमाचा सुद्धा आस्वाद घ्या. डॉक्टर आपल्याला जो आता फोन आला होता की 8व्या महिन्यामध्ये सुद्धा जे काही बाळंतपण होतं ते ओके असतं असं त्यांचं म्हणणं. तर काय सांगाल त्याच्यात? तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारलाय. तर मी तुम्हाला एक स्लाइड दाखवतो आणि याच्यामध्ये हे दिसतं की बाबा बाळ जेव्हा डेव्हलपमेंट होते साधारण 12 आठवड्यामध्ये साधारण सर्व अवयव तयार झालेले असतात पण सगळीच काही बाळ आपण वाचवू शकत नाही. साधारण 22 आठवड्यानंतर बाळ बाहेर जन्माच्या नंतर जगण्याची शक्यता असते. तर साधारण जर आपण बघितलं की चांगल्या NICU मध्ये जर बाळ ठेवलं तर 23व्या आठवड्यामध्ये म्हणजे साधारण 6व्या महिन्याच्या अगोदरच 25% चान्स असतं. 24 आठवड्यानंतर 50% आणि 25 आठवड्यानंतर 60% आणि साधारण 26 आठवड्यानंतर आपण 70 ते 90% बाळांना वाचवू शकतो. तर ह्याच्यामध्ये तुमचा जो प्रश्न होता बऱ्याच एक गैरसमज आहे आपल्यामध्ये की 7व्या महिन्याचं बाळ वाचतं आणि 8व्या महिन्याचं वाचत नाही. हा खूप चुकीचा समज आहे. तर जसं जसं बाळाची मॅच्युरिटी वाढत जाते 23 आठवड्यानंतर प्रत्येक आठवड्यामध्ये साधारण 5-5% चान्स वाढत जाते आणि 28 आठवड्यानंतर साधारण आपण सांगू शकतो की 80 ते 90% बाळ आपण वाचवू शकतो. बरोबर. आपल्याला एक फोन येत आहे. पुण्याहून एक फोन येतोय. घेऊया. हॅलो. नमस्कार. हॅलो. नमस्कार. आयुब खान बोलत आहेत. बोला. नमस्कार. नमस्कार. बोला. मी आयुब खान पठाण बोलतोय पुण्यावरून. माझा प्रश्न असा आहे नॉर्मल डिलिव्हरी आणि टेस्ट ट्यूब बेबी थ्रू केलेले बाळ यांच्यात लाईफस्टाईल मध्ये काय फरक राहील का सेम राहील? धन्यवाद. थोडा वेगळा प्रश्न आहे त्यांचा. प्रश्न थोडा वेगळा आहे पण नॉर्मल बाळ किंवा IVF चे बाळ यांच्या लाईफस्टाईल मध्ये काही फरक राहणार नाही. फक्त IVF ची जी बाळ आहेत ट्विन्स वगैरे ट्रिपलेट्स वगैरे असतील तर प्रीमॅच्युअर होण्याची रिस्क थोडी नॉर्मल पेक्षा जास्त आहे आणि थोडंफार डेव्हलपमेंट मध्ये प्रीमॅच्युअर असतील तर प्रॉब्लेम नॉर्मल बाळापेक्षा जास्त असू शकतात. पण लाईफस्टाईल मध्ये असं काही स्टडीज नाहीत की बाबा वेगळी लाईफस्टाईल असेल. जोपर्यंत शारीरिक दृष्ट्या सक्षम ते बाळ होऊ तर नॉर्मलच आपण एक्सपेक्ट करू की ते सर्वसाधारण मुलासारखंच परफॉर्म करेल. बरोबर. आता मगाशी तुम्ही जे म्हणालात की असं जे लवकर जन्माला आलेलं बाळ असतं त्याला विविध प्रकारच्या शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर त्याच्यामध्ये अशा काही शारीरिक दुर्बलता असतात का की ज्याच्यापासून त्या बाळाला आपल्याला जपावं लागतं? 2 प्रश्न. एक की बाबा चान्स काय आहे माझ्या बाळाचं सर्वाइव्ह होण्याचं आणि दुसरं आहे की सर्वाइव्ह झाल्यावर नॉर्मल राहील की नाही राहील म्हणून. तर नॉर्मली असं सांगतो की बाबा 28 आठवड्यानंतरची जी बाळ झालेली आहेत आणि केअर व्यवस्थित झालेली आहे तर 80% किंवा त्याच्यापेक्षा बाळ नॉर्मल राहू शकतात. आता राहिला प्रश्न की काय काय प्रॉब्लेम असू शकतात. 4 प्रॉब्लेम्स आहेत. एक आहे की जे इंटेलिजंट कोशंट म्हणतो आपण तो कमी असण्याची शक्यता असते. साधारण 1 किलोच्या पेक्षा कमी बाळ आहे तर 26% बाळांना हा प्रॉब्लेम असू शकतो. दुसरा आहे सेरेब्रल पॉल्सी म्हणजे हातपाय खूप कडक आहेत किंवा हातपाय खूप लूज आहेत, चालण्याला प्रॉब्लेम आहे, बसायला प्रॉब्लेम आहे, व्हीलचेअर डिपेंडंट आहे, खाऊ शकत नाही. ह्याची शक्यता साधारण 8 ते 10% आहे. आणि दिसण्याचा प्रॉब्लेम आणि ऐकण्याचा प्रॉब्लेम लेस दॅन 2%. म्हणजे जसं नर्वस सिस्टमवर त्याचा परिणाम होऊ शकतो प्रमाणे की डोळे आणि कान ह्याच्या बाबतीमध्ये होऊ शकतो. आता इमिजिएटली जे काही आपल्या
आपल्याला त्यांना जपावं लागतं त्या बाळाला, ते कोणकोणत्या प्रकारे ते सांगा. एक तर अशा बाळांची डिलिव्हरी जिथे केअर होऊ शकते त्या ठिकाणीच करणं खूप आवश्यक आहे. जसं मी अगोदर सांगितलं की हे जे स्टिरॉइडचे इंजेक्शन दिले जातात आईला, प्रिमॅच्युअर होणार असेल बाळ 24 आठवडे ते 34 आठवड्यामध्ये, ते देणं खूप आवश्यक आहे. साधारण 1 तासानी, 2 तासानी, 4 तासानी, 24 तासांनी जरी डिलिव्हरी होणार असेल तरी हे देणं खूप आवश्यक आहे. डिलिव्हरीच्या वेळेस निष्णात बालरोग तज्ञाचा अवेलेबिलिटी खूप आवश्यक आहे. नवजात शिशु असतील तर चांगलेच, पण बालरोग तज्ञ असतील तर तरी पण चालेल. आणि नंतर यांना जे NICU असतं त्याच्यामध्ये शिफ्ट करणं आणि ज्याप्रमाणे लागेल गरज, श्वास घेत असेल, नाही घेत असेल, ऑक्सिजन लागत असेल त्याप्रमाणे केअर करणं खूप आवश्यक आहे. आता हे जे NICU जे आहे म्हणजे नवजात अतिदक्षता कक्ष, ह्याचे वेगवेगळे स्तर आहेत, तर त्या स्तरांची जरा थोडी माहिती द्या. म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यासाठी असू शकतं का ते, किती दिवसांचं बाळ? NICU ची जी लेवल्स आहेत तर प्रत्येक देशांनी आपल्या आपल्या गाईडलाईन्स डेव्हलप केलेल्या आहेत. इंडियामध्ये असं काही IAP म्हणजे इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स किंवा NNF नॅशनल न्यूरोलॉजिकल फोरम यांनी असं काही केलेलं नाहीये. पण जे एक एम्सचे प्रोफेसर होते डॉक्टर मेहरबान सिंग, त्यांनी त्यांच्याप्रमाणे डिफाईन केलं लेवल 1, 2 आणि 3. मी तुम्हाला स्लाइड दाखवतो. लेवल 1 म्हणजे साधारण 1800 ग्राम पेक्षा जास्त बाळ आणि 34 आठवड्यापेक्षा जास्तचं बाळ. लेवल 2 म्हणजे 1200 ते 1800 ग्राम आणि 30 ते 34 आठवड्यामधलं बाळ. तर जे पहिलं होतं ते बेसिक केअर, हे झालं स्पेशालिटी केअर. आणि जे बाळ 1200 ग्रामच्या कमी आणि 28 आठवड्यापेक्षा कमी आहे त्याला ॲडव्हान्स्ड ICU लागतं. आणि आपण हे पिक्चरमध्ये बघत आहेत की हे जे स्पेशल ICUs असतात त्याच्यामध्ये बरेच टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड इक्विपमेंट्स असतात, ज्याला आपण काचेची पेटी म्हणतो, वार्मर म्हणतो, व्हेंटिलेटर म्हणतो, CPAP मशीन म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या सुविधेप्रमाणे असतात त्याच्यामध्ये. आता जर एखादं बाळ वेळेआधी जन्माला येणार आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे, किंवा अचानक सुद्धा जरी अशी परिस्थिती आली तरी त्या बाळाचे जे आई वडील असतात किंवा नातेवाईक असतात तर त्यांना योग्य ते प्रशिक्षण मिळणं आवश्यक आहे. त्याचं काय महत्व आहे? तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारलाय. बऱ्याचदा जेव्हा प्रेग्नन्सी असते तेव्हा सगळ्यात पहिलं तर एक्साइटमेंट असते खूप की, आणि नॉर्मल एक्सपेक्टेशन याची की बाबा बाळ नॉर्मल वेळेला डिलिव्हर होईल, 3-4 दिवशी आपण त्याला घरी घेऊन जाऊ. आणि हे कधी असं गर्भपिशवी फुटली, पाणी जायला लागलं आणि प्रिमॅच्युअर डिलिव्हरी झाला, खूप स्ट्रेसफुल पिरियड आहे हा. तर ह्या वेळेस शांतपणे बसून जे डिलिव्हरीचे वेळेस गायनेकोलॉजिस्ट, ऑब्स्टेटिशियन जे आहेत आणि हे लहान मुलांचे तज्ज्ञ जे आहेत, बालरोग तज्ज्ञ जे आहेत, त्यांनी बसून त्यांना वास्तविक परिस्थिती जी आहे ते समजावून सांगणं खूप आवश्यक आहे. मेनली 2च प्रश्न असतात पॅरेंट्सना. पहिलं हे की माझं बाळ वाचेल की नाही वाचेल, आणि दुसरा प्रश्न हा आहे की बाबा वाचलं तर माझं बाळ नॉर्मल राहील की नाही राहील. तर जे जस्टेशन आहे बाळाचं, जी किती वीक्स झालेले आहेत त्याप्रमाणे जे रिअलिस्टिक आपल्या देशाच्या फिगर आहे ते त्यांना आपण समजावून सांगणं खूप आवश्यक आहे. नंतर NICU मध्ये जेव्हा बाळ आहे तर खूप प्रोलॉंग पिरियडचा स्टे असू शकतो. साधारणपणे जर समजा आपलं बाळ 24-25 आठवड्याचं झालेलं आहे तर 10 ते 15 आठवडे पण बाळाला हॉस्पिटलमध्ये राहायला लागू शकतात. आणि तब्येत जी आहे ते वेळोवेळी चेंज होऊ शकते. तर कॉन्स्टंटली त्यांना अपडेट करून काय चाललंय काय नाही ते समजावून सांगणं खूप आवश्यक आहे. आणि डॉक्टरचा रोल समजा कधी कधी आपण सगळ्यांना क्युअर नाही करू शकत, बट वी कॅन बी अ गुड समॅरिटन की बाबा जे काही आहे ते सत्य सांगून समजावून सांगणं खूप आवश्यक आहे. पण आता आपल्याला तुम्ही जसं मगाशी म्हणाल तसं की मानसिक तयारी खूप महत्वाची असते की आपल्याला बाळ आता होणार आहे आणि मग आपण काही दिवसांनी त्याला घरी घेऊन जाणार आहोत. पण अशा वेळेला जर का प्रीमॅच्युअर समजा एखादं बाळ झालं तर त्या बाबतीत तुम्हाला पालकांचं कसं काउन्सिलिंग करावं लागतं की किती प्रमाणामध्ये त्याची शक्यता आहे जगण्याची, किंवा मग कसं डिसिजन घेतलं जातं ह्याच्यामध्ये? जर प्रसवाच्या पूर्वी जर बोलून घेतलं तर तेव्हा सांगू शकतो की बाबा एवढे वीक झालेले आहेत, एवढं आपण करू शकतो याला. आणि साधारण समजा 25 आठवड्याचं बाळ आहे तर बाबा 50% चान्स आहे, 26 आठवड्याचं तर 60% चान्स आहे, 27 आठवड्याचं तर 70% चान्स आहे, आणि 28 आठवड्याच्या नंतर साधारण 80% चान्स आहे आपलं बाळ व्यवस्थित होण्याचं चांगल्या NICU मध्ये जिथे सुविधा आहेत तिथे ठेवलं तर. आणि दुसरं हे की बाबा क्रिटिकल पिरियड जो आहे तो साधारण पहिला आठवडाच आहे, आणि ह्या पहिल्या आठवड्यामध्ये जर सगळं व्यवस्थित गेलं, असं नाही की नंतर प्रॉब्लेम नाही होणार, पण चान्सेस कमी होत जातात. आणि सुरुवातीचं जे काउन्सिलिंग असतं ते फक्त 2च क्वेश्चन, सर्वाईव्ह होणार की नाही आणि नॉर्मल राहणार की नाही, आणि नंतर मग स्टेप बाय स्टेप, बिकॉज पहिल्याच दिवशी सगळं चांगलं येते ते ओव्हरवेल्मिंग होऊन जाणार त्यांना.
तर स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट नंतर बरोबर, म्हणजे आई वडिलांनी त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे ती बरोबर. प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये डॉक्टर त्यांची मदत करत असतात. अगदी बरोबर. बाळ जन्मतं जेव्हा प्रीमॅच्युअर जेव्हा होतं किंवा वेळेआधी जन्माला येतं तेव्हा प्रत्येक वेळी त्या बाळाला आईच्या जवळ ठेवता येत नाही. मग अशा वेळेला त्या बाळाची वेगळ्या पद्धतीने काळजी घेण्यासाठी लांब त्याला ठेवावं लागतं. मग ती कशी काळजी घेतली जाते? आता सुरुवातीला जेव्हा बाळ खूप क्रिटिकल पिरियडमध्ये असतं, व्हेंटिलेटरवर आहे किंवा सीपॅप मशीनवर आहे किंवा फीडिंग देऊ शकत नाहीये, तेव्हा आईची ऍक्च्युअली फिजिकली गरज नाहीये. पण एकदा समजा फीडिंग वगैरे चालू झालं, सुरुवातीला आपण बाळाला जेव्हा फीड करतो 33 आठवडे 32 आठवड्याच्या कमी जे बाळ असेल त्यांना डायरेक्टली तोंडाने पाचू नाही शकत. नाही तुम्हाला पाईपनी फीडिंग द्यायला लागतं, दुधाच्या पाईपनी फीडिंग द्यायला लागतं. तर तेव्हा आईचं दूध जरी मिळालं तरी खूप चांगलं आहे. त्याची स्लाइड पण आहे आपल्याकडे, मला वाटतं. ती स्लाइड आपण बघू शकतो. म्हणजे त्या बाळाला कशा पद्धतीने ट्यूबनी आपण हे देऊ शकतो, फीडिंग देऊ शकतो, त्याच्याबद्दलची एक स्लाइड आपल्याकडे. तर हे स्लाइड मध्ये आपण बघत आहे की हा बाळ जे आहे ह्याला फीडिंग ट्यूब दाखवून सिरिंजने दूध दिलं जात आहे. आणि बाळ थोडं मोठं झालं साधारण 33 आठवड्याचं वगैरे, तर मग आपण चमचा वाटेने किंवा बोंडल्याने फीडिंग देऊ शकतो त्यांना. असं म्हटलं जातं की नवजात अर्भकाला आईचं जे दूध असतं ते अमृत असतं. मग अशी जी लवकर झालेली बाळं असतात तर त्यांना त्याचा लाभ कसा घेता येईल? दोन प्रकारे. एक तर आईचं दूध होत असेल तर ते आपण नॉर्मली एक्सप्रेस करून स्टोअर करून ठेवायला सांगतो. आणि मिल्क बँकेकडून दुसऱ्या आईचं मिल्क पण आपण जर हे आईला नसेल तर ते पण देऊ शकतो. पण मग आता ते जे सुरुवातीचं जे दूध त्या बाळाला देणं आवश्यक आहे असं म्हणतात, तर ते पचतं का असं जे लवकर जन्माला नॉर्मली आपण हे सांगणार आईला की तुमचं जे दूध होत आहे तुम्ही एक्सप्रेस करून स्टोअर करून ठेवा. जर साधारण 24-48 तासामध्ये चालू करणार आहे तर फ्रीज मध्ये ठेवू शकता. जर 2 आठवड्यांनी 3 आठवड्यांनी देणार असाल तर मग तुम्ही फ्रीजर मध्ये ठेवा. हे दूध आपण साधारण 6 महिन्यानंतर काढून पण वापरू शकतो. बरोबर. आता मगाशी तुम्ही जसं सांगत होतात की त्याप्रमाणे योग्य वय त्या बाळाचं काय समजावं, त्याच्याबरोबर त्या हायजीनचा प्रश्न एक विचारलेला होता आपल्याला एका प्रेक्षकांनी, तर त्याचं जे महत्व आहे ते जरा सांगा तुम्ही. बाळाला संसर्ग होण्याची खूप जास्त शक्यता असते कारण त्यांची रोगप्रतिकार शक्ती खूप कमी आहे. तर जेव्हा गरज आहे तेव्हाच त्या बाळाला हाताळायचं. ज्या लोकांना गरज आहे त्यांनीच त्याला हाताळायचं. आणि हाताळण्याच्या अगोदर हात व्यवस्थित धुणे खूप आवश्यक आहेत. आणि हात धुण्याच्या ज्या 6 स्टेप्स आहेत त्या व्यवस्थित फॉलो करणं पण खूप आवश्यक आहेत. आणि हात धुणे म्हणजे नुसतं पाण्यामध्ये बुचकळून चालणार नाही आपल्याला, पण ते स्टेप बाय स्टेप जे हँड वॉशिंगचं टेक्निक आहे ते फॉलो करणं खूप आवश्यक आहे. त्या हात धुण्याच्या पद्धतीची पण एक स्लाइड आहे आपल्याकडे, ती सुद्धा आपण पाहू शकतो स्क्रीनवर आपल्याला दिसेल. तर ह्याच्यामध्ये 6 स्टेप्स दाखवलेले आहेत की बाबा जेव्हा तुम्ही हात वॉश करत आहेत तुम्हाला सुरुवातीला जे आहे ते पाम्स व्यवस्थित धुवा, त्याच्यानंतर हाताची मागची बाजू, त्याच्यानंतर आपले जे नकल्स आहेत ते, त्याच्यानंतर अंगुठा आणि त्याच्यानंतर फिंगरचे टिप्स आणि रिस्ट्स, एवढं सगळं क्लीन करणं आवश्यक आहे. आणि साधारणपणे एवढं व्यवस्थित करायला 2 मिनिट वेळ लागणार. बरोबर. आता हे जे हात धुण्याचं जे महत्व आहे ते आपल्या देशामध्ये सुद्धा खूप रुजायला हवं असं तुम्हाला वाटतं का? कारण एक जागतिक दिवस असतो की हात धुण्यासाठीचा असा ठरवला, तर त्याचं महत्व सांगा. हँड वॉशिंग ह्याच्यासाठीच फक्त म्हणून नाही पण बाकी सगळ्या गोष्टीसाठी खूप आवश्यक आहे. स्पेशली आपण वॉशरूमला जाऊन आलो, टॉयलेटला जाऊन आलो, जेवण्याच्या अगोदर, जेवण्याच्या नंतर आणि कुठल्या रुग्णाला हात लावला किंवा रुग्णाला हात लावल्यानंतर. कारण आपले हात जे आहेत त्याच्यानेच आपण काही ना काही वाईट बॅक्टेरियाज, व्हायरसेस ट्रान्समिट करणार. बरोबर. आता ही जी छोटी बाळं असतात या बाळांना किती दिवसानंतर तुम्ही घरी सोडता आणि त्याच्यानंतर त्यांना परत किती दिवसांनी यावं लागतं दाखवण्यासाठी पुन्हा चेकअपसाठी, त्याचं जरा? तर सर्वसाधारणपणे जी प्रीमॅच्युअर बाळ आहेत तर 35 आठवड्याची झाल्यावर आणि 1700 ग्राम झाल्यावर आणि टेम्परेचर वगैरे व्यवस्थित मेंटेन करत आहेत, आई फीड द्यायला कम्फर्टेबल आहे, तिचं सगळं ट्रेनिंग झालेलं आहे बेबी केअर साठी, त्याच्यानंतर आम्ही त्यांना घरी पाठवून देतो. पहिला फॉलोअप साधारण 5 ते 7 दिवसानंतर. आणि नंतर मग नंतरची जी फॉलोअप्स आहेत जे ते वॅक्सिन जे इम्युनायझेशन द्यायचं असतं बाळाला त्याच्यासोबत कोऑर्डिनेट करतो. तर पहिले साधारण एक 6 महिने त्यांच्या 6 ते 8 व्हिजिट होऊ शकतात. आता ह्याच्यासोबत हे पण आवश्यक आहे की बाबा बाळाची सर्वांगीण विकास व्यवस्थित होत आहे, त्याचे डेव्हलपमेंट जी आहे हाताची पायाची व्यवस्थित होते, त्याची ग्रोथ व्यवस्थित होते, त्याचा डोक्याचा घेरा बरोबर वाढतो, त्याची लांबी बरोबर वाढते, त्याचं वजन बरोबर वाढतं, त्याची आयसाईटची डेव्हलपमेंट व्यवस्थित होत आहे, त्याचं हेअरिंग नॉर्मल आहे, हे सगळं इन्शुअर करणं खूप आवश्यक आहे. आता सर्वसाधारणपणे ही जी लवकर जन्माला आलेली बाळं असतात, लोक त्याची जी जन्माला आलेली तारीख आहे तीच त्याची जन्मतिथी समजतात, पण त्यामुळे बरेच गोंधळ होऊ शकतात की त्याच्या जे प्रगतीचे जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये गफलत होऊ शकते, तर त्याबद्दल काय सांगा? खूप चांगला आणि एकदम
रिलिव्हंट प्रश्न विचारला. बऱ्याचदा असं होतं की शेजारी बाळ झालेले ना, एकाचं प्रिमॅच्युअर झालेलं आहे 10 आठवडे आणि दुसऱ्याचं नॉर्मल झालेलं आहे आणि हे सोना मोना म्हणू आपण यांना, आणि मग त्यांचं लागतं की माझं बाळ हे करतं आणि तुमचं बाळ हे करत नाही. बऱ्याचदा असं होतं. तर फॉर प्रॅक्टिकल पर्पज पहिल्या 2 वर्षामध्ये जे बाळ प्रिमॅच्युअर झालेलं आहे, समजा त्याची जन्मतारीख 30 जून जर असेल आणि त्याची ड्यू डेट जर 30 ऑगस्ट असेल तर त्याला आपण 30 ऑगस्ट पासूनच पकडायचं. जेवढं प्रिमॅच्युअर झालेलं आहे तेवढं करेक्शन करायचं, त्याला सुधारित करायचं त्याला, आणि त्या दिवसापासून काउंट करायचं की बाबा त्या दिवसापासून 6 आठवड्यांनी बाळ स्माइल करणार, त्या दिवसापासून 3 महिन्यांनी बाळ मान पकडणार, तेव्हापासून 5 महिन्यात बाळ थोडं क्रॉल करायला वगैरे शिकणार, वर्षभरामध्ये उभं टाकणार. पण ते करेक्शन करणं खूप आवश्यक आहे पहिल्या 2 वर्षामध्ये. म्हणजे ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे की त्या बाळाचा जो जन्म झालेला आहे, ती जन्मतिथी जरी आपण ती ठरवली तरी सुद्धा त्याच्या वाढीचे जे टप्पे आहेत ते त्या अनुसरूनच करायला पाहिजे. ही माहिती अशीच आपल्याला पुढे घ्यायची, पण त्याच्या आधी आपण एक छोटी ब्रेक नंतर हॅलो सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. जिनी आणि मिनी कार्यक्रम पाहायला विसरू नका. नवीन स्वरूपातला, चकचकीत स्वरूपातला असा कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी लवकरच येतोय, पाहायला विसरू नका. डॉक्टर, हे जे वय मोजायचं तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये ते जे महत्वाचं जे आहे त्याचप्रमाणे वॅक्सिनेशन पण होतं का? वॅक्सिनेशनसाठी क्रोनॉलॉजिकल एज पकडलं जातं. तर साधारणपणे 2 किलो वजन झाल्यावर आपण नॉर्मल वॅक्सिनेशन बाळांना चालू करू शकतो, कारण यांची रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती कमी आहे आणि वॅक्सिनचा अपटेक पण कमी आहे. म्हणून साधारण बाळ 2 किलोचं होत नाही तर आपल्या देशामध्ये 2 किलो होईपर्यंत डोस चालू होत नाही. नॉर्मल दिवसाचं जे बाळ आहे, नॉर्मल बाळ जे आहे त्याला आपण जन्माला BCG, पोलिओ आणि हिपॅटायटिस B ची वॅक्सिन देतो. तर ही जी पहिल्या दिवसाची जी वॅक्सिन आहे ती प्रिमॅच्युअर बाळाला आपण 2 किलो झाल्यावर देतो, आणि त्याच्यानंतरचं जे आहे नॉर्मल बाळाला जसं फॉलो करतो तो स्केड्यूल फॉलो करतो. अब्रॉड मध्ये ते त्यांचं वॅक्सिनेशन चालू होतं 2 महिन्याला, आपल्याकडे तसं नाहीये, जन्मल्या. तर ते क्रोनॉलॉजिकल एज म्हणजे झालं 6 आठवड्याचं द्यायचं आहे तर देऊन टाकतात. आपण मग किती दिवसांनी देऊ शकतो त्याला? बाळ 2 किलो झालं तेव्हापासून चालू करायचं. आता ही जी बाळ आहे त्यांना वेगळं ठेवलं जातं, आईला पण त्याला हाताळता येत नाही, पण मग काही विशिष्ट पद्धतीने त्यांना ते हाताळणं आवश्यक असतं का? आणि कपडे त्यांना आपण घालू शकतो का? ह्या अशा बारीक सारीक बऱ्याच गोष्टी असतात, त्याच्याबद्दल सांगा. एक खूप रफ रूल आहे. नॉर्मली जर मी ॲज अ अडल्ट एका लेअर मध्ये कम्फर्टेबल आहे किंवा 2 मध्ये आहे तर बाळाला 1 लेअर एक्स्ट्रा लागणार. तर नॉर्मली समजा उन्हाळा आहे आणि आपल्याला 1 पण नको पाहिजे तर त्यावेळेस त्यांना 1 लेअर मध्ये लपेटायचं आहे, आणि कपडे कॉटनचीच वापरायची, सुती कपडेच वापरायची आहेत. आपल्याला जेव्हा 2 लेअर लागतात तेव्हा त्यांना 3 लावायची आहेत. कपडे जर बाळाचा डोक्याचं जे साईज आहे ते शरीराच्या साधारण 25% असतं आणि त्याच्यातून हीट उष्णता खूप जाऊ शकते, तर डोके कव्हर करणं खूप आवश्यक आहे बाळाचा, टोपी घालणे आणि हाताला आणि पायाला मोजे घालणं पण खूप आवश्यक आहे. आणि मग ते जे दूध वगैरे त्यांना देण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा आई वडिलांना शिकवली जाते. घरी गेल्यानंतर पण समजा आपण 1800 ग्राम 1700 ग्रामला जरी बाळाला घरी पाठवलं तरी त्याच्यानंतर आपल्याला साधारण 3 किलो होईपर्यंत खूप तळहाताच्या पोळ्यासारखं बाळाला सांभाळणं आवश्यक आहे. आणि ह्या पिरियड मध्ये समजा आई तर करणारच, पण समजा अजून आजी आहे, आजोबा आहेत, बाबा आहेत, ह्या सगळ्यांनी जर मदत केली तर बरं होईल. आपल्या देशामध्ये तुम्ही जसं म्हणालात की आता हे जे 1000च्या मागे 44 जर का बालमृत्यू 1 वर्षाचा आहे आणि त्याच्यात 75% हे आहे, तर मग एकूण आपल्याकडे अशी मुलं पुढे चांगल्या पद्धतीने मोठी होऊन जगण्याचा रेट किती आहे आपल्याकडे? साधारण आपल्याकडे असं काही क्लिअर कट डाटा नाही आहे, पण जो काही आहे तर मी सांगतो की साधारण 1 ते 1.5 किलो मधली 85% बाळ सध्या आपल्या देशामध्ये चांगल्या हॉस्पिटलमध्ये जर केअर झाली तर वाचतात, आणि 1 किलोच्या कमी असेल तर 45% बाळ आपण वाचवू शकतो. आणि त्याच्यानंतर पुढे चालून नॉर्मल राहतील की नाही राहतील, तर जसं सांगितलं तुम्हाला की समजा 28 आठवड्याच्या वर आहे तर जनरली आपण सांगतो की बाबा 80% बाळ वगैरे चांगले राहतील. पण जेवढं बाळ प्रिमॅच्युअर जास्त आहे तेवढी त्याची प्रॉब्लेम जास्त, एवढं मात्र निश्चित आहे. जेवढं जास्त प्रिमॅच्युअर तेवढी जास्त प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला लागणार. तुम्ही त्या बाळांच्या बाबत मगाशी सांगताना सांगितलं की त्यांना कशा पद्धतीने खायला प्यायला